अहो स्वानंदी, काय कसला एवढा विचार करताय? हो आता आदिर आणि रोहनचा आणखी काय विचार करणार आहे? हो पण कशाला? अहो असं काय करताय तुम्ही? आता नेहमीसारखं हे भांडण त्यांचं सिरियस नको व्हायला. राजवाडे ऐका ना, तुम्ही बोला ना एकदा आदिराशी, ती सगळं ऐकते तुमचं. मी म्हणजे सांगू का तुम्हाला, त्या दोघांमध्ये भांडण झालं ना की मला सुचत नाही हो काही, मला खूप टेन्शन येतं. आणि मुळात ह्या दोघांनी अशी डोकी फिरवून घेतली तर कसं चालेल? ते त्यांच्या नात्यासाठी चांगलंच नाहीये. तुम्ही पण ना स्वानंदी, उगाच तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन बसा. उगाच? अहो ते दोघं भांडले, ती इथे आलीये घरी, तुम्हाला सिरियसनेस नाही कळत आहे का? काय सिरियस आहे याच्यात? भांडण आहे नवरा बायकोचं, होईल सॉल्व. एवढं काय सिरियस आहे? तुम्ही या इकडे बसा बसा बसा. अहो असं कसं न बोलता सॉल्व्ह होईल? ही इकडे तो तिकडे. अहो असू दे, त्यांना स्पेस हवी आहे आणि कधी कधी ती द्यावी लागते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घेतलं तर लवकर भांडण मिटेल. वादविवाद होतच असतात नवरा बायकोमध्ये, म्हणून काय घर सोडून यायचं का? त्याने भांडण चिघळणार नाही का स्पेस म्हणे? ठीक आहे, थोडंफार झालं भांडण तर एवढं काय बिघडलं त्याच्यात? आणि संसार म्हणलं तर भांडण होणारच नाही असं थोडीच आहे. सगळं काही चांगलं आलबेल असंच असलं पाहिजे का दरवेळेस? संसार सतत एकाच मूड मध्ये नाही चालू शकत ना. कधी कधी एकमेकांशी बोलण्याची इच्छा नाही होत, राग येतो कधीतरी एकमेकांचा. असं वाटतं की एकांत हवा त्यापेक्षा, आणि हे अगदी नॅचरल आहे. हो नॅचरल आहे. हो हे असं भांडण झाल्यावर काही एकांत वगैरे नाही, तुम्ही बोलून लगेच सॉर्ट केल्या पाहिजेत गोष्टी. मुळात तुम्हाला माझं काय खटकलं, मला तुमचं काय खटकलं ह्याबद्दल चर्चा केली पाहिजे. प्रेम आहे ना, कसली डोमलाची स्पेस स्पेस म्हणे. कधी कधी गरजेचं असतं ते स्वानंदी. अगदी खूप सतत जवळ राहून जर नातं फुलत नसेल, प्रेम फुलत नसेल, तर कधी कधी लांब जाणं, दूर होणं आवश्यक असतं. तेव्हाच एकमेकांची किंमतही कळते आणि प्रेमही वाढतं. आणि खरं सांगू का, तुम्ही रोहन आणि आदिराचं अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. नाही नाही सोडाव, तुम्हाला ना या गोष्टीतलं गांभीर्यच कळत नाहीये. म्हणजे तुम्हाला यातलं गांभीर्य कळतंय का? मला इतकंच म्हणायचं होतं की दुरावा आणि स्पेस हे एक खत असतं, नातं घट्ट राहावं, टिकून राहावं म्हणून. काहीही एकमेकांशी बोलून गोष्टी सॉल्व्ह करणं, एकमेकांबरोबर बसून सगळे वाद मिटवणं, हे खत असतं नातं टिकून राहावं यासाठीच. हो, एकमेकांबरोबर बसून हे सगळं मिटवण्यासाठीच हा दुरावा आणि ही स्पेस आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला माझं पटत नाहीये का? नाही नाही, मला नाही पटत तुमचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की स्पेस दिली, आपण एकमेकांपासून दूर राहिलो तरच त्या नात्याला खत मिळतं. अर्थात बरोबर आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही माझ्याशी बोलू नका, स्पेस घ्या. हे काय मध्येच? अहो मी रोहन आणि आधिराबद्दल बोलतोय, आपलं कुठे आलं मध्येच? का आता का? नियम सगळ्यांना सेम असणार आहेत. हो स्वानंदी मॅडम, अहो सोडा आता हे. आता एवढ्यावरनं आबोला 2.0 नको. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुमच्या पद्धतीने वागून बघूया आपण, स्पेस देऊया. आणि मी पण तुमच्याशी नाही, कोणाशीच नाही बोलणार आहे. स्वानंदी मॅडम, हे असं एकदम काही सूचना न देता डायरेक्ट आबोला धरणं ही चांगली गोष्ट नाही. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, अहो स्वानंदी ऐकता ना तुम्ही? हॅलो, असं आहे का? ठीक आहे, तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. ओके, ठरलं. आता तर नाहीच बोलणार मी तुमच्याशी. अगं बाई अंशू, बघ ना, मला हिला बघून ना अगदी अप्पीची आठवण आली. ही अशीच न्यूज घेऊन यायची ना. बोल, काय झालं बाळा? हा तुम्हाला माहितीये का, ताई आणि जिजूचं ना नातं तुटलं. ओ माय गॉड, इज इट? इथून पुढे ना दोघं बोलणारच नाहीत एकमेकांशी. हो, मी आता बघितलं ना त्यांच्या रूम मध्ये, दोघं भांडत होते एकमेकांसोबत. तुम्हाला नाही पटत आहे ना माझं, मग नका बोलू माझ्याशी. तुम्हालाही पटत नाही ना माझं म्हणणं, मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. आणि तुमच्याशी नाही, कोणाशीच बोलणार नाही. हो बेबी, नाही नाही नाही, अजिबात सॅड व्हायचं नाही. तुझी मॉम इन लॉ आहे ना,
यू बिलीव्ह मी ना. मग तू काही काळजी करू नको. मी त्या दोघांनाही एकत्र परत आणीन. त्यांच्यातलं प्रेम असंच फुलवत राहीन मी. डोंट वरी. ओके. हो. आणि हे काय, तू आज तुझं नाईट रुटीन केलं नाही वाटतं. हा, तू ना तिचा राग जेवणावर काढू नकोस. तू गपचूप जेव. उगीच नको नको ते करून गेलेली आहे ती. जाऊ दे, तिला काय करायचं ते करू दे. आई तू तिला काही बोलू नकोस प्लीज. अरे मी तसं काही काय रे, मला सांग, काही बोलणं झालं का तुमचं? नाही ना बाबा, ती फोनच उचलत नाहीये माझा. पण ताईशी बोलणं झालंय. अधिरा तिच्या घरीच गेली आहे. अरे वा, उत्तम, छान केलं. इकडे मस्त भांडणं करायची आणि मग जाऊन आपल्या माहेरी राहायचं. मग काय झालं, ते तिच्या हक्काचं घर आहे. याला मस्करी आवरता आली नाही म्हणून ती गेली. हो, आता तरी जागे व्हा. कोण आहात तुम्ही? तिचे बाबा नाही आहात, सासरे बुवा आहात. जा जरा समजवा तिकडे जाऊन सुनेला समजवा. 4 चांगल्या गोष्टी सांगा. प्रोफेसर होतात ना तुम्ही. आई जरा तू शांत हो ना प्लीज. ऑलरेडी इथे माझं डोकं नाही चालत आहे आणि तू तुलाच चालली आहेस. अरे पण तू का चिडतोयस? तुझी आई म्हणजे रेडिओ आहे, रेडिओ. आणि ते बंद करायचं बटन बिघडलंय, ते चालूच राहणार. मगाशी तू काय म्हणालास, तुला स्पेस हवी आहे ना? मग घे, मस्तपैकी बाईक काढ, लांब कुठेतरी फिरून ये. नाहीतर मग एखादं नाटक किंवा सिनेमा बघ. काय बोलताय तुम्ही? हे आपली मुलं आहेत ती. त्यांना असं वाईट वळण लावू नका. काय? ठीक आहे, वेळ आहे का चित्रपट वगैरे बघायची? रात्रीचे किती वाजले ते बघा आधी. हे तू एक काम करू, मस्तपैकी जेव आणि छानपैकी झोप. थकला ना राजा तू? जे. आई